प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे 1.4. 1.4 जो आहे का हा कशावर डिपेंड आहे? इरॅशनल नंबरवर. कशावर आहे? इरॅशनल. समजून घ्या इरॅशनल नंबर काय असतो. आत्तापर्यंत आपण जेव्हा बघितला तो कोणता नंबर होता? रॅशनल नंबर. आता आपल्याला काय बघायचं आहे? इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरमध्ये काय महत्त्वाचा फरक येतो आपण बघूया. रॅशनल नंबर मी तुम्हाला सांगितलं आठवतं का? रॅशनल नंबर म्हणजे काय? रॅशनल नंबर मी तुम्हाला रॅशनल नंबरची डेफिनेशन काय सांगितली होती? m बाय एक्स वाय काय जे सांगितलं असेल ते. रॅशनल नंबर्स मीन्स काय असतो? एक्स बाय वाय बट वाय इज नॉट इक्वल टू 0. याला रॅशनल नंबर असं म्हणतात. म्हणजे एक काय पाहिजे आपल्याला? न्यूमिनेटर आणि एक कोण पाहिजे? डिनॉमिनेटर. पण डिनॉमिनेटर कोण नसला पाहिजे? 0. अशा सर्व नंबरला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल 1/2 हा रॅशनल नंबर आहे का? आहे. 2/3 हा रॅशनल नंबर आहे का? 5 हा रॅशनल नंबर आहे का? हो. कारण याच्या डिनॉमिनेटरला कोणी आहे दिसतंय का? नाही. पण जेव्हा नाही दिसत तेव्हा नेहमी 1 असतोच. म्हणजे याचा अर्थ फक्त ओनली 5 सुद्धा काय असणार आहे? रॅशनल नंबर. 1/0 रॅशनल नंबर असेल का? का? बिकॉज डिनॉमिनेटरला कोण आला? 0 महाराज. 0/1 हा असेल का? कारण की डिनॉमिनेटरला कोण आलाय? 1. 0 रॅशनल नंबर असेल का? हो. कारण की ज्या 0ला सुद्धा डिनॉमिनेटरला नेहमी कोण असतो? 1. म्हणजे फक्त इथं रॅशनल नंबर कोणता नव्हता? 1/0. 2/0 असेल का? नाही. तो सुद्धा रॅशनल नंबर नाही. हे झाले रॅशनल नंबर. मग आता इरॅशनल नंबर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. एकदम बेस्ट डेफिनेशन आहे. हे तुम्हाला 9thला 10thला कोणी सांगणार नाही. हे आत्ताच आपण बघू काय. सपोज 1/2 हा रॅशनल नंबर आहे का? आहे. ज्या रॅशनल नंबरचं कन्वर्जन इझिली विदाउट कॅल्क्युलेशन किंवा विदाउट कॅल्क्युलेटर विदाउट कॅल्सी विदाउट PC आपण कॅल्क्युलेशन करू शकतो अशा नंबरला म्हणायचं रॅशनल नंबर. मला सांगा 1/2 याचं कॅल्क्युलेशन आपण केलं होतं लास्ट लेक्चरला. पण काय होतं? 0.5. बरोबर ना? काही प्रॉब्लेम होता का याच्यामध्ये? नाही. मी जर तुम्हाला असं म्हटलं 10/5 याचं कॅल्क्युलेशन होईल का? होईल ना. 5 1 जा आणि 5 2 जा. आन्सर किती येणार आहे? सिम्पल आहे. काही एवढं विशेष अवघड नाही. आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. बरं मला एक सांगा अजून √4चा आन्सर काय आहे? व्हेरी गुड. 2. कारण √4चा मिनिंग काय झाला? याचं काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट. 4चं स्क्वेअर रूट किती असतं? 2. माहिती आहे ना? 2चा स्क्वेअर किती असतो? आणि 4चं स्क्वेअर रूट किती असतं? म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे? 2. मला एक सांगा √9चा आन्सर किती येणार आहे? 3. का? कारण की 3चा स्क्वेअर काय आहे? आणि 9चा स्क्वेअर रूट किती आहे? 3. बरोबर ना? आता मला आन्सर सांगा √2 इज इक्वल टू किती? √2. स्क्वेअर रूट घ्यायचं आहे ना. स्क्वेअर नाही करायचं आपल्याला. स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. याचा मिनिंग काय असतो? स्क्वेअर रूट. जसं इथं 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. पण मी आता स्क्वेअर रूटमध्येच 2 टाकून दिले. मग आता याचा आन्सर काय? हां याचा आन्सर आहे 1.41 वगैरे 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 असं बरंच पुढं आहेत. पण हे सहजासहजी तुम्हाला सांगता आलं का? नाही. आणि हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला कॅल्सी किंवा कॅल्क्युलेटरचा यूज करावा लागतो. अशाच नंबरला आपण म्हणतो इरॅशनल नंबर, जे सहजासहजी सॉल्व्ह होणार नाहीत. मी अजून एक विचारतो. √3चा आन्सर का सांगता येईल का तुम्हाला? √4चं सांगता येईल का? स्क्वेअर रूट ऑफ 4 2 आहे ना. याचं स्क्वेअर रूट किती आहे? 2 आहे. √5चं सांगता येईल का? नाही. बरोबर ना? √6चं सांगता येईल का तुम्हाला? काय? √9चं आन्सर 3 असतं.
3चा स्क्वेअर रूट 9चा स्क्वेअर रूट काय 3, 3चा स्क्वेअर काय 9 आहे. म्हणजे याचा अर्थ जर बघितला तर हा इरॅशनल नंबर आहे, हाही इरॅशनल नंबर आहे, बट हा आहे का, हा इरॅशनल नंबर आहे, हा इरॅशनल नंबर आहे, बट हा आहे का. मग आता आपल्याला आपण काय घेतलं होतं, जे रॅशनल नंबर असायचे का त्याची आपण नंबर लाईन शिकलो होतो पहिल्या प्रॅक्टिस सेटला. आता आपल्याला नंबर लाईनच काढायची, बट कोणाची, इरॅशनल नंबरची. लक्षात आलं मी काय बोललो. पहिल्या प्रॅक्टिस सेटला आपण काय बघितलं होतं, जे रॅशनल नंबर होते का त्यांची आपण काय काढली होती, नंबर लाईन. आठवतं नंबर लाईन कशी काढली होती. आता आपल्याला इरॅशनलची नंबर लाईन काढायची, इरॅशनल नंबरची. मग त्यासाठी तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन वगैरे करावं लागेल. लक्षात येईल का. मग आता काय करायचं ते एक एक स्टेप आपण बघू. फक्त 3 एक्झाम्पल याच्यापैकी, याच्यात ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये किती आहे, 3 एक्झाम्पल आहे. 3च्या 3 एक्झाम्पल कसे ते आपण बघूयात. आणि 3 पैकी तुम्हाला काही वेगळे विचारणार नाही आहे. जरी विचारले तर एकदम सिम्पल राहील. बघा तुम्हाला मी सांगतो एक एक. बरं, इरॅशनल नंबरचा मिनिंग कळाला सरांना. मग एक काम करा बरं, इरॅशनल नंबर म्हणजे काय त्याचे थोडे एक दोन एक्झाम्पल लिहा. घ्या बरं एक्झाम्पल. इरॅशनल नंबरचं एक्झाम्पल काय असणार आहे, √2, √3, √5, √7, √11. याचा ॲन्सर सांगणं पॉसिबल आहे का आपल्याला, नाही. हे सर्व काय तर इरॅशनल नंबर. आता लक्ष द्यायचं. चला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 1.4. लक्ष द्या सर्वांनी, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सर्वात जास्त किचकट मुलांना 1.4च वाटतो आणि तसा तो खूप सिम्पल आहे. 2च स्टेप आहे त्याच्यामध्ये. सांगतो काय. आता 1.4चं 3 एक्झाम्पल आहे. त्यातलं मी फर्स्ट एक्झाम्पल घेतो. फर्स्ट एक्झाम्पल काय, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. मी लिहून पण देतो एक्झाम्पल. एवढं मोठं एक्झाम्पल ते काही लिहायची गरज नाही. फक्त काय लिहिलं आहे बघा. एक्झाम्पल काय, द नंबर काय म्हटलं आहे, √2 इज शो ऑन अ नंबर लाईन, इज शो ऑन अ नंबर लाईन, शोन ऑन अ नंबर लाईन. बस हाच खरा क्वेश्चन पहिला, बाकी काही नाही. एक लक्ष द्या. आता आपण काय करायचो, आपण पहिल्यांदा जे रॅशनल नंबर असायचे का त्यावेळेस काय करायचं, एक नंबर लाईन काढायचो. इथं 0 लिहायचो, इकडं 1, इकडं 2, इकडं -1, -2 आणि एखादा काहीतरी नंबर दिलेला असायचा. सपोज काहीतरी आपल्याला 3/2 2 असेल तर आपण त्याचे काय करायचो, प्रत्येकाचे 2-2 भाग करायचो ना. मग 2 म्हणजे आता इथून मोजायचं 1, 2, 3 म्हणजे 3/2 इथं झाले आपले नंबर लाईन. पण ही कोणाची होती, रॅशनलची. रॅशनलची नंबर लाईन तरी सिम्पल आहे काढायला, काही जास्त अवघड नाही. पण आता आपल्याला कोणती लाईन विचारली बरं, इरॅशनलची. डायरेक्ट √2 कुठं काढायचे आपल्याला समजणार आहे का इझिली, नाही काढणार. मग आता काय करायचं बघा, समजून घ्या. एक एक स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या. मुलांना सर्वात जास्त अडचण ह्याच प्रॅक्टिस सेटमध्ये असते. आता बघा काय करून घ्यायचं, सर्वात पहिले एक डायग्राम काढून घ्यायची. सेम आपल्याला काय काढायचं आहे, टाईमलाईन नंबर लाईन आहे ना, मग एक नंबर लाईन इथं काढून घेऊ आपण. बोलू नका, इकडे लक्ष द्या सर्वांनी. याला सपोज मी म्हटलं 0, याला नाव 0 आहे हा, आणि याला मी नाव दिलं O. अल्फाबेट काय इथं O, याला काय म्हटलं मी 0. त्यानंतर सपोज इथं म्हणा 1, इकडं काय येणार आहे -1. सपोज इथं काय येणार आहे 2, इथं काय येणार आहे -2. इथपर्यंत काय आलं सर्वांना. आता बघा काय करायचं, सर्वात महत्त्वाचं. एवढी टाईमलाईन नंबर लाईन आपण काढून घेतली. ही नंबर लाईन आता एक्झाम्पल कोणासाठी सॉल्व करतो आपण, √2. कोणासाठी करतोय, √2. मी तुम्हाला मागाशी बोलता बोललो होतो की √1चं ॲन्सर काय असतं 1, कारण की 1चा स्क्वेअर रूट असतो 1 आणि 1चा स्क्वेअर सुद्धा 1च असतो. √4चं स्क्वेअर रूट किती असणार आहे बरं, 2. 2चा स्क्वेअर किती असणार आहे 4. बट हा नंबर ह्या दोघांच्या मध्ये कोणता बरं, √2. म्हणजे आपला ॲन्सर 1 असं येणार आहे, बरोबर ना. 1.41 वगैरे वगैरे असं काहीतरी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपली जी नंबर लाईनचा जो पॉईंट येणार आहे हा कुठे येणार आहे, 1 आणि 2च्या मध्ये येणार आहे कुठंतरी, बरोबर ना. √2चा ॲन्सर काय 1.41 वगैरे वगैरे आहे. म्हणजे याचा अर्थ काही झालं तर आपली जी
नंबर लाईनचा जो पॉईंट आहे हा कोणाच्या मध्ये येणार आहे, या दोघांच्या कुठतरी मध्ये येणार आहे, हे फिक्स आहे. बघू आता आपण पुढं काय, फक्त समजून घ्या, लक्ष द्या, कारण की हे स्कूलमध्ये कळणार नाही तुम्हाला, म्हणून मी इथं व्यवस्थित सांगतोय, समजून घ्या. मग सर्वात पहिली स्टेप काय करायची, एकदा काय करून घेतलं आपण, नंबर लाईन काय केली, काढून घेतली. नंतर काय करायचं आपल्याला, 1 आणि 2च्या मध्ये येणार आहे ना, मग त्याच्या अलीकडे नंबर कोणता आहे, 1. 1वर काय करायची, 1 सेंटीमीटरची एक लाईन काढून घ्यायची. किती, 1 सेंटीमीटर, किंवा मी तिकडून लिहितो 1 सेंटीमीटरची. आणि इथं सुद्धा काय, हे 1 सेंटीमीटर ठेवायचे, किंवा याला 2 सेंटीमीटर घ्या, तर इथं पण 2च घ्या, म्हणजे 2 म्हणायचं नाही, पण त्याला हे अप्रॉक्सिमेट काढायचे, ॲक्युरेट काढायची नाही, अप्रॉक्सिमेट आहे. हे एवढं डिस्टन्स घ्या, याच्यावर किती अंतर, किती डिस्टन्स घ्या, हे जेवढं डिस्टन्स आहे का तेवढं डिस्टन्स इथं घ्या, असं करा. मग तुम्ही अंदाजे जरी घेतलं, हे 1 सेंटीमीटर घ्या, 2 घ्या, 2.5 घ्या, किती घ्या, पण जेवढं हे घेतलं का तेवढंच इथं घ्यायचं आहे डिस्टन्स. मग आता काय करायचं, आपलं जे कंपास आहे, हे लक्ष द्या, हे कंपास इथं असं धरायचं, एवढं डिस्टन्स धरायचं, आणि हे असं धरायचं, इथं कुठे एक लाईन मारायची आणि ती सरळ काढून घ्यायची. लक्षात आलं की मी काय बोललो, फर्स्ट स्टेप काय आली, काय ही झाली आपली फर्स्ट स्टेप. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, एक्झॅक्टली इक्वल किंवा सेम असणार आहे. ओके, ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आता काय करायचं, हा ओ पॉईंट आणि इथला पॉईंट हे एकमेकांना काय करायचे, कनेक्ट करायचे. काय करायचे, कनेक्ट. आणि कनेक्ट केलं, याला नाव द्या, याला नाव द्या, सपोज आपण नाव देऊ पी. काय नाव द्यायचं, पी. आणि जो 1 आहे का, याला आपण सपोज म्हणू काहीतरी ए म्हणू. काय म्हणू, ए. याच्यामुळं आपल्याला एक ट्रायंगल तयार झाला. कोणता ट्रायंगल तयार झाला बरं, ओ ए पी ट्रायंगल झाला ना. आणि हा कोणता ट्रायंगल आहे रे, व्हेरी गुड, कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. कारण जिथं 90 डिग्री असते तिथं परपेंडिक्युलर लाईन काढली ना, आणि जिथं परपेंडिक्युलर लाईन असते तिथं कोणता अँगल असतो नेहमी, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे हा ट्रायंगल कोणता झाला, राईट अँगल ट्रायंगल. आता बघा काय, इथपर्यंत काय आलं, 2 स्टेप. आता तिसरी स्टेप, आपल्याला आन्सर काढायचं रूट 2चा पॉईंट शोधायचा. कोणाचा, रूट 2चा. त्यासाठी काय करायचं, आपल्याला पायथागोरसचा यूज करावा लागेल. मग इथं ट्रायंगल कोणता झाला बरं, इन ट्रायंगल कोणता झाला, ओ ए आणि पी, बरोबर ना. हा काय झाला, एक ट्रायंगल तयार झाला ना, ओ ए पी. आणि हा ट्रायंगल कोणता आहे बरं, राईट अँगल ट्रायंगल. आणि जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो त्यावेळेस जर, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ही डिस्टन्स किती, सपोज 1 सेंटीमीटर, हे सुद्धा किती, 1 सेंटीमीटर, बट हे माहिती आहे का आपल्याला, नाही. मग आपल्याला हे डिस्टन्स काढून घ्यायचं आहे. आणि हे काढण्यासाठी जर राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड जर आपल्याला माहीत असेल आणि तिसरी साईड जर काढायची असेल, तर कोणता थेरम यूज करावा लागतो, पायथागोरस थेरम. कोणता, पायथागोरस थेरम. म्हणून आपण म्हणू शकतो बघा, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो माहिती आहे तुम्हाला, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला माहिती आहे का रे, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे, लक्ष द्या इकडे. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला आहे, ही साईड कोणती असते माहिती आहे तुम्हाला, हायपोटेनस. मराठीत त्याला कर्ण म्हणतो आपण, हायपोटेनस. म्हणजे ट्रायंगलमधल्या सर्वात जी मोठी बाजू असते याला काय म्हणतो आपण, हायपोटेनस. मग याचा पायथागोरसचा फॉर्म्युला काय असतो, हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू, ही काय असणार आहे, हाईट. मग आपण काय घेऊ शकतो इथं, हाईटचा स्क्वेअर प्लस कोणाचा, बेसचा स्क्वेअर. व्हेरी गुड, काय असणार आहे, बेसचा स्क्वेअर. म्हणजे पायथागोरसचा थेरम काय सांगतो, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू हाईटचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर. अलग लक्षात, बरं. हायपोटेनस आपल्याला माहीत आहे का रे, नाही. फक्त आपण म्हणू शकतो हायपोटेनसला काय म्हटलं आपण, ओ पी. मग आपण इथं म्हणू ओ पीचा काय घ्यावं लागेल इथं, स्क्वेअर. हाईट किती घेतली बरं आपण इथं, 1 सेंटीमीटर, आणि त्याचं काय घ्यायचं, स्क्वेअर प्लस बेससुद्धा किती, तेवढाच आहे ना, म्हणजे किती बरं, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. इथपर्यंत कळलं सरांना. नेक्स्ट इकडे लिहितो मी, देअरफोर. इकडे घेतो मी देअरफोर. आता कोण आहे, ओ पी स्क्वेअर. इकडं कोण आहे, ओ पी स्क्वेअर आहे, इज इक्वल टू 1चा स्क्वेअर किती होतो, 1, आणि प्लस 1चा स्क्वेअर किती होणार आहे, 1. मग इज इक्वल टू दोघांची ॲडिशन किती होणार आहे, 2. ही 2 कोणाची व्हॅल्यू आली,
OP² व्हॅल्यू आली, बरोबर का नाही? OP². पण आपल्याला OP² नको आहे, आपल्याला फक्त कोण पाहिजे? OP पाहिजे. मग काय घालेल यांचं आलं? स्क्वेअर रूट, बरोबर ना? मग याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं पण स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना. म्हणून आपण म्हणू शकतो काय? टेकिंग, काय म्हणू शकतो बघा इथं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. स्क्वेअर रूट नेहमी दोन्ही बाजूंचंच घ्यावं लागतं ना आपल्याला. मग एक लक्ष द्या, OP² जर स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर त्याचा स्क्वेअर काढून टाकायचा, म्हणजे कोण राहील शिल्लक? OP. कशाचं? जर एखाद्या संख्याचं जर स्क्वेअर असेल आणि त्याचं जर स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर स्क्वेअर काढून टाकायचा, आहे ती संख्या लिहून टाकायची. याला म्हणतात स्क्वेअर रूट. इज इक्वल टू 2चा स्क्वेअर रूट माहिती आहे का तुम्हाला? इथं जर 4 असता तर तुम्ही काय घेतला असता? स्क्वेअर रूट 2 घेतला असता. इथं 9 असता तर 3 घेतला असता. पण 2चा स्क्वेअर रूटच नाही ना. मग ज्या नंबरला स्क्वेअर रूट नाही आहे त्याचं डायरेक्ट स्क्वेअर रूटमध्ये टाकून द्यायचं. त्याला कशात टाकून द्यायचं? स्क्वेअर रूट. इथं जर 9 असतं तर तुम्ही किती घेतला असतं? इथं 3. इथं जर 16 असतं तर किती घेतला असता? 4. बट 2चं स्क्वेअर रूट असतं का? नाही. मग ज्याचं स्क्वेअर रूट नाही त्याला स्क्वेअर रूटमध्येच टाकून द्यायचं. म्हणजे इथं OPची व्हॅल्यू किती आली रे? √2. म्हणजे याचा अर्थ हे टोटलची व्हॅल्यू किती आली आपली? √2. लक्षात द्या मी काय म्हणतो. मग आता ही टोटल व्हॅल्यू किती आली? √2 आली, बरोबर का नाही? मग आता काय घ्यायचं आपल्याला? ते कर्कटक कंपास घ्यायचे, ते नाही का एक टुचितो आपण दुसऱ्याला, ते घ्यायचं. त्याच्यात पेन्सिल टाका. एक लक्षात आहे मी काय सांगतोय? ते चिचको इथं ठेवायचं आणि पेन्सिल इथं ठेवायची. ध्यान आलं का मी काय बोललो? हे डिस्टन्स किती आहे बरं? हे आता काढले √2 डिस्टन्स आहे ना. आणि आपल्याला ह्या नंबर लाईनवर पण √2च घ्यायचं आहे ना डिस्टन्स. मग काय करायचं? इथं कर्कटक ठेवायचे आणि काय करायचं? खाली लाईन मारून घ्यायची, हा आर्क काढून घ्यायचा. काय करायचं? हा आर्क. मग मी इथं जर कर्कटक जर ठेवलं तर माझा आर्क इथं कुठंतरी येणार आहे, येणार आहे का नाही? मग मला सांगा हे डिस्टन्स किती बरं? √2. मग मला सांग हे पण डिस्टन्स किती असेल? झालं ना आपल्याला √2 तर काढायचं होतं. झालं आपलं आन्सर. काल काय केलं? नक्की. जर हे √2 आहे तर कुठे काढलं तर √2 आणणार आहे. हां बरं, हा मी असा सर्कल फिरवला, म्हणजे हा कर्व असा घेतला ना असा घेतला, पुन्हा इकडे आला, इथं सुद्धा एक येणार आहे. कोण बरं? -√2. हा पण काढा वाटल्यास तर. बघा ना, हे कर्कटक असंच पूर्ण फिरवलं तर इथं इथपर्यंत फिरवा, पुन्हा ते कंटिन्यू इकडे फिरवा, ती इथं पण तुमचा एक आर्क येणार आहे. इथं आहे तुमचा आर्क येणार आहे. तो काय असणार? इकडं 0च्या इकडं कोण असतो? -2. इकडं कोण असतो? प्लस. एवढं काढलं तरी चालेल आणि हे काढलं तर अतिउत्तम. काय करायचं? फक्त तेच ते लाईन मारायची, बाकी काय दुसरं. झालं क्वेश्चन. आणि तुम्हाला तेच विचारलं, द नंबर √2 इज शो ऑन नंबर लाईन. केला आपण नंबर लाईन शो, पण यासाठी एवढं कॅल्क्युलेशन करावं लागलं आपल्याला. कळलं का? काय नक्की कळेल का? एकदा व्यवस्थित लिहून घ्या. मला माहिती आहे हे जड आहे खूप, हे तुमच्या बुद्धीला थोडं झेपणार कमी आहे, मला माहिती आहे थोडं जड वाटणार आहे तुम्हाला, पण एकदा लिहून घ्या. आपल्याला असे अजून 3 एक्झाम्पल सॉल्व करायचे, म्हणजे व्यवस्थित कळून जाईल. गेलं. थोडंसं जड आहे मला मान्य आहे, बरोबर का नाही?